सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया। एका धक्कादायक बातमीने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाला अवघे 2 दिवस उलटून गेले नाहीत। तोच अंधश्रद्धेचा कळस गाठणारी घटना भंडारा जिल्ह्यामधल्या मांदेड या गावामध्ये घडलेली आहे। गावामधल्या लोकांना सापामुळे वारंवार सर्पदंश होत असल्यामुळे गावकऱ्यांनी चक्क एका मांत्रिकाला बोलावून सापाचा बंदोबस्तासाठी मंत्रविधी करण्यात आला आणि विशेष बाब म्हणजे यामध्ये संपूर्ण गावाचा समावेश होता। या मंत्रविधीचे चित्रीकरण असताना झी24 तासच्या प्रतिनिधींना देखील मज्जाव करण्यात आला। 20 या 25 लोगों को सांप ने पैर को काटा और उससे सर्पदंश हुआ और अभी तक वहाँ से कुछ नहीं, यानी गांव के लोग ये नागमती ने उसका इलाज किया, अभी तक कोई ये नहीं हुआ। लेकिन पहली केस हुई उसके पाणी देताना कशा प्रकारे आम्ही तो स्वतः पाणी आणतो आणि तो पाणी बनवतो आम्ही स्वतः आम्ही घेतो, त्याला काही त्रास नाही। तर कशा प्रकारे हे विधी असते मला सांग। ते विधी आम्ही सांगू शकत नाही, ते पूजापाती आहे। पूजापातीचे आमचे हे मंत्र आहेत। त्याच्याने ठीक होते का किती जहरीला असो? ठीक आहे पुरा ओके, त्याला काही त्रास नाही, पुरा जर आमच्यात तुमच्यात देते पूर्ण जहर। अच्छा, पहिले असे ठीक झाले का बरेचसे लोक? पुष्कळ। एखाद्या व्यक्तीने जो साप उतरवणारा आहे मांत्रिक, त्याने आपलं महत्त्व मोठं व्हावं म्हणून ही खेळलेली चाल आहे आणि त्याने संपूर्ण गावाला वेठीस धरलं। या मांत्रिकावर जो साप उतरवतो याच्यावर कारवाई करण्यात यावी। तर भंडाऱ्यामधून ही बातमी आपण बघतोय। भंडाऱ्यामधले एक अगदी छोटंसं गाव आहे, अंधश्रद्धेचा कळस गाठणारी घटना आपण बघतोय। मांदेड ही गाव आहे आणि या गावामध्ये ही घटना घडली आहे। गावातल्या लोकांना सर्पदंश वारंवार होत होता आणि हा साप सापडत नाहीये म्हणून एका मांत्रिकाला पाचारण करण्यात आलं आणि या मांत्रिकाला बोलावून सापाचा बंदोबस्त करण्यासाठी मंत्रविधी करण्यात आले। 1-2 नव्हे तर संपूर्ण गाव या संपूर्ण विधीमध्ये समावेश त्यांनी सहभागी झालेलं होतं। अशा प्रकारे मांदेडमधली घटना घडली आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर मुक्ता दाभोलकर अनिसाचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत। मुक्ता, आपण आता बघितलं भंडाऱ्यामधले गाव आहे, अगदी छोटंसं गाव आहे, एका मांत्रिकाला बोलवलंय। आपण बघतोय की कुठल्याही पद्धतीचं जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे आहेत ते धाब्यावर बसवले जातात, पोलिसांचं यामध्ये लक्ष नाहीये। काहीतरी पुढे जाऊन आणखी पावलं आता पोलिसांनी टाकली पाहिजेत, काय या घटनेविषयी सांगाल? एका बाजूला महासत्ता होण्याची भाषा करत असताना आपला देश खरोखर कुठल्या युगात वावरत आहे हे दाखवून देणारी ही घटना आहे। महाराष्ट्रामध्ये आज अक्षरशः हजारो सर्पमित्र आहेत आणि या सर्पमित्रांनी ठिकठिकाणी गावोगावी जाऊन हे सांगितलेलं आहे लोकांना। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही काम केलेलं आहे की सर्पाशी संबंधित ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करणं। त्यामुळे मुळात एकतर 4च साप भारतात सापडणारे विषारी असतात, नाग, मण्यार, फुरचं आणि घोणस। या पलीकडे जे साप असतात ते एक तर बिनविषारी असतात किंवा अर्धविषारी असतात। त्यामुळे काहीतरी मंत्रतंत्र केल्याचा देखावा करून जर का ते साप चावलेले असताना उपचार केल्याचा देखावा केला तर त्यावेळेला तो साप उतरला असं वाटू शकतं, कारण मुळात तो विषारी नसतोच दंश आणि अशा वेळेला त्याचं क्रेडिट त्या मांत्रिकाच्या नावे जमा होतं। आणि अनेकदा माणसं फक्त यशस्वी झालेल्या गोष्टींबद्दल बोलतात, जेव्हा मृत्यू होतात सर्पदंश होऊन आणि मांत्रिकाकडे नेल्याने तेव्हा त्याविषयी कोणी बोलतच नाही, या सगळ्या गोष्टी दाबून टाकल्या जातात। त्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की पहिल्यांदा शासनाने पुढाकार घेऊन अशा मांत्रिकांवर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना किमान हे सांगितलं पाहिजे की एका बाजूला जरी तुम्ही उपचार करत असलात तर एक वेळ करा, पण तुम्ही लोकांना थांबवू नका डॉक्टरकडे जाण्यापासून, कारण जादूटोणा विरोधी कायद्याखाली तो गुन्हा आहे आता आणि मांत्रिकाला अशा पद्धतीने काम करणाऱ्या अटक होऊ शकते। आणि त्यामुळे हे पोलिसांनी पुढाकार घेऊन करण्याचं काम आहे की अशा प्रकारे साप उतरवण्याच्या नावे मृत्यूला कारणीभूत ठरणारे जे मांत्रिक आहेत त्यांनाही त्यांनी समज दिली पाहिजे की कोणत्याही प्रकारे ते माणसांना उपचार घेण्यापासून रोखलं जाईल असे मेसेज देऊ शकत नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात पोलिसांनी प्रोएक्टिव्ह पुढाकार घेणं अगदी गरजेचं आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील त्या संदर्भामध्ये निश्चितच
प्रयत्न करेन. अगदी मुक्ता, धन्यवाद सगळ्या केलेल्या चर्चेबद्दल. अनिसाच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर आपल्या बरोबर होत्या आणि भंडाऱ्यामध्ये जी घटना घडलेली आहे आणि विशेषतः या मंत्रविधीचे चित्रीकरण करत असताना झी 24 तासच्या प्रतिनिधींना सुद्धा या गावकऱ्यांनी मज्जाव केला. भंडाऱ्यातल्या मांदेड गावातली धक्कादायक घटना आहे. 25 ते 30 जणांना सर्पदंश झाला म्हणून एका मांत्रिकाला बोलवून त्यांच्यावरचा हा जो दंश आहे तो उतरवण्याचा प्रयत्न एका मांत्रिकाद्वारे करण्यात आला. अशा प्रकारे कायद्याला कसं धाब्यावर बसवलं जातं हेच या प्रकारातून पुढे येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.